अप्पी आमची कलेक्टर या तुम्हाला आजच्या भागात असे बघायला भेटेल की मंदिरात जे बाळ रुपालीला भेटले होते, आता ती ते घरी घेऊन येणार आहे आणि ते बाळ ती स्वतःचं असल्याचं समजते आणि ती हट्ट धरून बसलेली आहे की तिला तिच्या बाळाचं बारसं करायचं आहे. त्यांनी जे बाळ आणलेलं आहे घरी, यावर सगळे घरी पोहोचतात आणि बोलतात की आता ह्या रुपालीचं करायचं काय, की तिला सांगितलं पाहिजे हे बाळ तिचं नाही आहे, तिने कुणाचं तरी बाळ उचलून आणलं. यावर सगळे बोलतात की मनीमावशी अशी सगळ्यांची समजूत काढत असते की जाऊ द्या, भेटलं बाळ कोणाचं का असेना, रुपालीची परिस्थिती सुधारेल. पण असं नाही. अप्पी या सगळ्यात बोलत असते की ते बाळ त्यांना भेटलं चांगलं आहे, त्यांची परिस्थिती सुधारेल चांगलं आहे, पण आपण हे बाळ आपल्याकडे कायदेशीर पद्धतीने घेऊया. तर यावर सुजा चिडतो आणि निघून जातो आणि वरून बोलतो की घ्या, ह्यात सुद्धा अप्पीला स्वतःचंच मनमानी करायची आहे, ह्यात सुद्धा तिला आपलाच कायदा आणायचा आहे. ह्या सगळ्यात बंट्याला आपल्या हातून एक घोडचूक झालेल्याचे समजून येते आणि तो डोक्यावर हात मारून घेतो, कारण सरकार आणि अर्जुन एकदा बोलत असतात. त्या दोघांना सुद्धा ढोबळेवर डाऊट आलेला आहे, कारण ते दोघे बोलत असताना बोलतात की ते बाळ तिथेच कसं पडलं, ते रुपालीलाच कसं भेटलं. ह्या सगळ्यात ढोबळेचा संकल्पचा मनीमावशीचाच हात असणार आहे, यावर अर्जुनसुद्धा विचार करत असतो. तर या सगळ्या विचारात असं दिसून येतं की सरकारला, अप्पीच्या वडिलांना आणि अर्जुनला सगळ्यांना संकल्प ढोबळेवर डाऊट असतो. या सगळ्यात जी बंट्यांनी सगळ्यात मोठी घोडचूक केलेली असते त्यामुळे मनीमावशी अत्यंत चिडलेली असते आणि ती खूप बंट्याला शिव्या घालते. तर या सगळ्यात अर्जुनने ढोबळेवर, चिंचुकेला बारीक नजर ठेवायला लावलेली आहे. आता ह्यापुढे चिंचुकेला काहीतरी पुरावा सापडणार आणि हा सगळ्याचा चिंचुके छडा लावणार आहे. बाळ आता रुपालीकडे असल्यामुळे संकल्पाचा हा प्लॅन असतो की हे बाळ कधीच अप्पीपर्यंत पोहोचवू देणार नाही, असा त्याचा प्लॅन असतो की अप्पीला तिच्या बाळापर्यंत कधीच पोहोचून देणार नाही. पण ह्या सगळ्यात अर्जुनला काहीतरी सापडेल आणि इथून हा पुढे सगळा ड्रामा चालू होईल. तर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला रोजच्या डेली सिरियल्सच्या अपडेट पाहायला मिळतील. थँक्यू.